सर आपलं नाव सांगा. माझं दीपक पटेल आणि आमचा सॉमिल व्यवसाय आहे. ओके. आणि आपल्याला काय त्रास होता सर पहिला? माझं माउथ कॅन्सरमुळं ते तोंडाचं ऑपरेशन झालेलं आहे मोठं. ओके. आणि पायातलं हाड काढून ती नवीन हिरडी तयार केली. बर. आणि साधारण कोकिलाबेन अंबानी तिथं धीरूभाई अंबानीच्या इथं ऑपरेशन माझं 14 तास ऑपरेशन चाललं होतं कंटिन्यू. अच्छा. प्लॅस्टिक सर्जरी वगैरे हे ते सगळं त्या गोष्टीला आता 11 वर्ष झाली. ओके. आणि ह्याच्या आधी मी जे व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत होतो त्यांना काय रिझल्ट नाही मिळाला. पण हे ओजस चालू केल्यानंतर त्या दावल मिस्त्रीच्या सहकार्यानं त्यांनी सगळं मला सांगितलं आणि त्यांचे आमचे घरचे संबंध आहेत. ओके. रोजचे. त्यामुळं म्हटलं कोणी फसवाफसवी हा विषय होणार नाही आणि म्हणून मी डोळे झाकून ओजस चालू केलं. ओजस चालू केल्यानंतर फार मला चांगला रिझल्ट मिळाला त्याचा. त्याच्यामुळं पित्त वगैरे आणि पोट साफ होणे, भूक लागणे, झोप लागणे आणि प्रतिकारशक्ती माझी आणि चांगली वाढली. आणि परत जे तोंडात मला ते रेडिएशनमुळे जे इन्फेक्शन जे होत होतं ना, कारण माझं 30 रेडिएशन झाले. सातारला ऑंको हॉस्पिटल आहे ना. ओके. हां. तिथं 30 रेडिएशन माझं झालेलं आहे. बरं बरं. आणि त्याच्यानंतर मला तोंड येणं, खाता न येणं, माउथ ओपनिंग न होणे आणि लाळच तयार व्हायची नाही. त्याचे CMD पाण्यातनं रोज 2 लिटर मी घेतो आहे 8-8, 10-10 थेंब टाकून. ओके. त्यामुळं माझ्या तोंडात लाळ देखील तयार होते आणि मला बोलायला पण जास्त त्रास होत नाही. पहिल्यात बोलायला पण त्रास व्हायचा मला. असं तोंड म्हणजे एकदम सर्जरी झाल्यामुळं जखमा वगैरे. हां. येस येस. आणि त्या CMDमुळं चांगला रिझल्ट मिळाला आणि मला पहिलं जेवायला पण त्रास देखील होत होता. ओके. आणि गिळायला देखील त्रास होत होता. कारण मी जवळजवळ 10-11 वर्ष झाली टोटली लिक्विड खातोय. ओके. आणि त्याची मला कोणतीही चव नाही, काय नाही. पण आता हळूहळू लाळ तयार झाल्यामुळं जरा जाणवायला लागलं आहे हळूहळू. काय लगेच तूप खाऊन काय रूप नाही येणार. येस बरोबर. त्याला वेळ लागणार, थोडासा घेऊन बाळगला पाहिजे. नक्कीच. कारण आता माझा 64 वर्ष वय आहे. ओके. त्यामुळं थोडं प्रतिकारशक्तीने जरा फरक पण चांगल्यापैकी रिझल्ट आहे. ओके. येस. तर थँक्यू सो मच सर. खूप Yes. जबरदस्त रिझल्ट आल्याबद्दल आपल्याला आपलं अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे. असंच चालू द्या तुमचं प्रेम. काय झालं बाकी काय सगळं आहे. आपण तर सगळं आहे. येस येस सर. नक्कीच नक्कीच. ओके. थँक्यू.